नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अनेकदा साधकाच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की माझ्यावरती स्वामींची कृपा आहे का, हे मी कसं ओळखावं. सद्गुरू कृपा ही केवळ भौतिक सुखात नसते, तर ती तुमच्या आंतरिक ओढीमध्ये असते. आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे उपासनेतील सातत्य. सद्गुरूंनी सांगितलेली उपासना म्हणजेच नामस्मरण, ध्यान किंवा सेवा जर आपल्याकडनं नित्य नियमानं आणि आनंदानं होत असेल तर समजावं की आपल्यावरती सद्गुरूंची पूर्ण कृपा आहे. गुरु कृपा असल्याशिवाय उपासनेतील गोडी निर्माण होत नाही आणि ती नियमितपणे घडतही नाही. जेव्हा गुरूंची कृपा होते तेव्हाच सर्व अडथळे पार करून साधक साधनेमध्ये स्थिर होतो. गुरुकृपेच्या अभावामुळे किंवा प्रारब्धामुळे उपासनेमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात, ज्यांना विक्षेप म्हटलं जातं. यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक व्याधी. शरीराला एखादा आजार होणं आणि त्या वेदनेमुळे उपासनेतील मन न लागणं आणि उपासना सुटणं हा त्यातील पहिला अडथळा. तर दुसरं म्हणजे उपासनेला बसल्यावरती अतिप्रमाणात झोप येणं किंवा आळसामुळे वेळ निघून जाणं हा दुसरा मोठा विक्षेप. तर शरीरामध्ये आणि मनामध्ये आळस भरून राहणं, ज्यामुळे आज नको उद्या करू अशी वृत्ती निर्माण होते आणि तुमच्या उपासनेमध्ये खंड पडतो. किंवा मग अनेकदा आपण उपासनेला बसणार इतक्यात नेमकी नको ती व्यक्ती समोर येते किंवा असं काहीतरी काम निघतं की आपल्याला उपासनेमध्ये व्यत्यय येतो. तर अशा पद्धतीनं उपासना सुरू झाल्यावरती साधकाला सर्वाधिक धोका असतो, तो म्हणजे अहंकाराचा. मी इतके साधना करतो, मी इतका वेळ जप करतो, हा भाव मनामध्ये येणं म्हणजे प्रगती थांबणं. हा अहंकार टाळण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजेच सद्गुरूंची प्रार्थना. रोज चरणी प्रार्थना करावी की हे सद्गुरू राया, ही उपासना माझी नाही तर तुम्हीच माझ्याकडनं करून घेताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आत्मपरीक्षण. दिवसभराच्या शेवटी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझ्याकडून कुणाचं अंतःकरण तर दुखावलं गेलं नाही ना? कारण जिथे प्रेम आणि संवेदनशीलता असते तिथेच तर गुरुतत्व वास करतं. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं आपल्यावरती स्वामींची कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा हा अगदी सोपा मार्ग आहे. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.